रेवती? हॅलो रेवती, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जेनी. आज माझी आठवण कशी झाली? जेनी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. कशाबद्दल? गुरुनाथबद्दल. बोला ना, काय झालं? फोनवर नको बोलूया. मला भेटतेस का ऑफिसला जाण्यात एक 10 मिनिटं? ओके चालेल, भेटते. पण कुठे येऊ? पार्ल्यात ये ना, मग तुलाही पुढे जायला बरं पडेल ना. ठीक आहे, येते मी. रेवती, मला पण शनाया आणि गुरु सरांबद्दल बोलायचंच होतं. काय झालं? मला ना, आय डोंट नो, मला जरा काही डाऊट्स आहेत. हे बघ जेनी, मला असं वाटतं की आपण प्रत्यक्षात भेटून बोलूया, फोनवर नको. मी पोचतेस, तूही लवकर पोच. ओके ओके, आय एम ऑन द वे. ओके, बाय बाय. दादा, पार्ल्याला चला. काका, तुम्ही बसता का जरा? बस. लंच टाइम अजून संपला नाही का? कधीच संपलं. वाले झेरॉक्स मिळून गेले आणि लगे हात अटेस्टेड पण होऊन गेले. म्हणजे आता आपली कागदपत्र एकदम क्लिअर ना? हो, आता या साहेबांच्या सह्या झाल्या की जमा करून देऊ ना. किती वेळ लागेल? थांबा हो साहेब, सोनावणे साहेबांच्या मिळण्याची फाईल. हा, दे 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 दे. काका, तुमचा नंबर होता ना? हो, इथं असंच चालतं. तुम्ही जा ना. ठीक जा तुम्ही, मी पाहते. नमस्कार सोनवणे साहेब. हो हो, तुमच्या मिळवण्याची फाईल आली होती. हो हो हो, सह्या शक्य दोन्ही झालेत. हा हो, नाही मिळालं लग्नाला यायला. आता पुढच्या आठवड्यात ये. हो, तुम्हाला नाही हो. नाही नाही, असंच. हो हो. आई काय बराच दिवस तुमचा फोन नाही. एक मिनिट, मी तुम्हाला नंतर फोन करतो. साहेब, असं काय करून राहिलात तुम्ही? नाही म्हणजे काकांच्या कागदपत्रात काही प्रॉब्लेम आहे का? तसं नाही, स्टॅम्प कपाटात आहे आणि आज माझा माणूस आला नाही. आता काय मी उठून काढू का स्टॅम्प? काय हरकत आहे? नाही म्हणजे तुमचा माणूस आला नाही यात काकांची काय चुकी? आणि तुम्हाला जर इतकाच त्रास होत असेल ना, तर मला सांगा कुठे ते, माझ्याकडे द्या चाब्या, मी बघते. जा, आता तर मी स्टॅम्प आणि सही देतच नाही. जा, काय करायचं ते कर. काय कराल म्हणजे? मग जातच नाही मी आता. जोपर्यंत सह्या होत नाहीत ना, तोपर्यंत इथून आम्ही हलणारच नाही. इथे येऊन खाण्यापिण्यासाठी आणि फोनवरती बोलण्यासाठी पगार घेता का तुम्ही? मोरे, पिऊन अहो, या बाईला बाहेर काढा पहिले. बाहेर काढा पहिले या बाईला. मॅडम बाहेर चला. ए, काय करून राहिला बे तू? ए भैताड, हात लावलास ना, तर इकडचं थोबड तिकडे करून टाकेल. हे पासाहेब, माझ्या काकांच्या आणि ज्यांची ज्यांची कागदपत्र एकदम क्लिअर आहेत ना, त्यांच्या कागदांवरती सह्या झालेच पाहिजे.
तोपर्यंत ऑफिस सोडून जातच नाही मी. नाही, तुमच्या नातेवाईकांच्या ओळखीच्या पाळखीच्या लोकांच्या फायलींवरती सह्या करायला तुमच्याकडे वेळ आहे, पण आमच्यासारख्या गरजू लोकांच्या फायलींवरती सह्या करायला वेळ नाही तुमच्याकडे. आम्हाला काय तटकळत ठेवायचं का आता आमच्या ओळखी नाहीत म्हणून? काय नाही, काय गोंधळ चाललाय? मी सांगते साहेब, नाही आम्ही सकाळपासून इथे आहोत, पण हे साहेब आम्हाला सह्याच नाही देऊन राहिले. नाही, कुणाच्या कागदात काही चुकी आहे, पेपर क्लिअर नाहीत तर समजू शकते मी, पण नाही, यांना फक्त खुर्चीवरनं उठून त्या कपाटातनं शिक्के काढायचे, तेवढंही त्यांना जमेना. म्हणून आम्ही उद्या किंवा पुढच्या आठवड्यात यायचं का? वशिलाच्या फायलींवरती बरोबर शिक्के मारून राहिले आणि सह्या करून राहिले, पाहून राहिले ना मी. नेने, काय चालवलंय तुम्ही? नाही साहेब, मी सही देतच होतो साहेब. कागदपत्र क्लिअर असतील तर द्या पटापट सही शिक्क्यांना. काका कुठे आहे तुमची फाईल? ही का? अच्छा, करतो सही. सॉरी मॅडम, तुम्हाला आमच्या स्टाफकडून काय त्रास झाला असेल तर. नाही साहेब, तुम्ही काहून माफी मागून राहिले? सॉरी तर यांनी म्हटलं पाहिजे, आणि तेही मला नाही, काकांना. सॉरी काका. काय तुमचा नंबर आहे ना? या, ते साहेब शिक्के देऊन राहिले. रामचंद्र दामल्यांना ओळखता का? हो, त्यांना ओळखतो ना, ते इथे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांची मानलेली मुलगी आहे मी. नाही, आधीच नाव सांगितलं असतं ना, तर जागेवर येऊन सही शिक्का दिला असता तू. माफ करा मॅडम, यापुढे मी असं वागणार नाही. वशिला आणणाऱ्यांपेक्षा मी गरजू लोकांनाच महत्व देईल. साहेब, माफी वगैरे नका मागू तुम्ही, पण प्रत्येकानेच आपल्या कामाला जर महत्व दिलं ना, अशी माफी मागायची वेळ येणार नाही. येते. पाले, तू तर कमालच केलीस ना बाप्पा. अगं आपलं काम तर झालंच, पण आपल्या बरोबर इतर 4 लोकांची पण कामं मार्गी लावलीस तू. ताई तुमचे खूप खूप आभार आहेत. काका, अहो आभार कसले मानून राहिला? जो आपल्या बरोबर दुसऱ्यांचाही विचार करतो तोच खरा माणूस ना. हो खरंच. चला दादा, चल.